आवळा असा पदार्थ आहे की जो पदार्थ एक आहे, पण त्याचे जे फायदे आहेत ते खूप आहेत. आपण तो पोटामधून पण घेऊ शकतो, परत त्याचं तेल पण करता येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आवळ्याचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, आवळा सुपारी, त्याचं तेल, ते करणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुरुवात करणार आहे ती आवळ्याची. सुपारी करायची आहे, ती म्हणजे गोड. याला आवळा कँडी पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी, पण आवळा सुपारी सोपं जातं म्हणायला. तर अगोदर आवळे जे आहेत पूर्ण वाफवून घेतले. 2-3 आवळे उन्हामध्ये ठेवलेले आहे वाळवण्यासाठी. त्याचं तेल करणार आहे. तर चांगले वाफवले म्हणजे जे आवळे आहेत त्याचं ते जे पार्ट आहे असे सुटे सुटे होऊन जातात. काही वेळ नाही लागत त्याला, अगदी 5 ते 10 मिनटामध्येच होऊन जातं. 1 किलो आवळे आहेत हे. आणि माझं तिकडे चालू होतं आणि इकडे श्रेया काहीतरी करून राहिली, तर रिचीला ते पूर्ण असं म्हणजे इतकं यानं पाहत होता तो, की जसं काही मला पण ते करायचं आहे किंवा शिकायचं आहे. या पद्धतीने थोडंसं मला व्हिडिओ इथे काढावासा वाटला, कारण त्यांचं खूप चालू होतं. तोपर्यंत इकडे हे आवळे पण पूर्णपणे थंड झालेले होते. तर ते आणि सुटे व्हायला अजिबात वेळ लागत नाही याला. त्याचे जे मधलं बी आहे ते काढून घ्यायचं बाजूला, आणि ते पण उन्हामध्ये मी वाळवणार आहे. त्याचा पण उपयोग करायचा आहे आपल्याला. तर हे पार्ट आहे हे पूर्ण सुटे करायचे आहे. आणि याची जर खारट सुपारी करायची असली तर याला काहीच करायची आवश्यकता नाही. हे जे आहे यालाच मीठ वगैरे लावून ती पण करता येते. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आता ही जी आवळ्याची सुपारी आहे ही गोड करायची आहे मला. खारट जर करायची असेल तर याला फक्त मीठ, काळं मीठ आणि ओवा, ते जी पावडर आहे ती सर्व लावून ती पण चांगली होते, पण ती आवडत नाही त्याच्यामुळे मी ती करत नाही. ही अगोदर केली होती पण पंकज गेला तर पंकजने ती सर्व सोबत नेली, त्याच्यामुळे परत आवळे आणले आणि परत करायची आहे. 1 किलो आवळे असले तर 1 किलो साखर टाकू शकता तुम्ही, जर गोड खात असाल तर. मी गोडाचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे 1 किलो आवळे आहे हे, तर याला अर्धा किलो साखर टाकणार आहे. कारण त्यानेही बरेच गोड होतात, म्हणजे जास्त असं खूप गोडही नाही लागत आणि व्यवस्थित होऊन जातात. तर याला अर्धा किलो साखर पुरेसे होऊन जाते. अगोदर केले होते मी तर अर्धा किलोच टाकली होती, तर ते व्यवस्थित झाले. जर तुम्हाला खूपच गोड आवडत असेल तर 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर टाकू शकता. साखर टाकायची आणि 3 दिवस ठेवायचे आहे. कोणी उन्हामध्ये ठेवतं, मी मागच्या वेळेस केले तर उन्हामध्ये ठेवले नव्हते, इथेच ओट्यावरच ठेवले 3 दिवस आणि 3 दिवसानंतर वाळू घातले. तर छान झालेली होती ती सुपारी. तर आता पण मी खालीच ठेवणार आहे, उन्हामध्ये काही ठेवणार नाही. अगोदर करायची तर उन्हामध्ये ठेवायची, पण मागच्या वेळेस केलं तर थोडं आबाळ वगैरे होतं आणि मग काही उन्हामध्ये ठेवले नाही, घरातच ठेवले तर ती चांगली झाली. तर आता ही पण घरामध्येच ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे. थंड जरा लहान वाटून राहिलं तर याच्यामध्ये टाकते. खूप काही असं म्हणजे साखरेचं पूर्ण पाणी होऊन जातं, पण ते काही असं खाली पण राहतं. तर हा अर्धा किलोचा डब्बा आहे माझा. मध्ये मध्ये लवंग घेते. त्याच्यानंतर हे जे पाणी उरलेलं आहे हे पण तुम्ही वापरू शकता. असं गरम पाण्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे टाकले की ज्यूस सारखं होत जातं ते पण. संध्याकाळपर्यंत याचं पूर्ण पाणी तयार होऊन जातं या साखरेचं. आता याला झाकून ठेवायचं आहे 3 दिवस. 3 दिवसानंतर वाळू घालायचे उन्हामध्ये, आणि जे पाणी उरलेलं आहे ते पण वापरायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. आता याला 3 दिवस झाले होते, तर त्याच्यानंतर एका चाळणीमध्ये हे पूर्ण काढून घ्यायचं. आणि हे जे पाणी उरत आहे चाळणीच्या खाली जात आहे हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर बरेच दिवस टिकतं. आणि रोज जर थोड्याशा पाण्यामध्ये 1 कपभर पाण्यामध्ये जर 2-3 चमचे जर घेतलं तर ते पण चांगलं आहे. आणि हे जे बी होतं ते पण चांगलं वाळलं. आता खूप कडक आहे हे बी, लवकर त्याचे तुकडे होत नाही. पूर्ण ते असं हे झालेलं होतं. आणि बी जेव्हा ताटामध्ये आहे तर मध्ये मध्ये उडतं सुद्धा ते बी. असं वाटतं की घरामध्ये काय म्हणजे कशाचा आवाज आलेला आहे, तर ते बी उडतं सुद्धा, फुटतं ते. तर खलबत्त्यामध्ये सर्व टाकून पाहिलं मी अगोदर, पण त्याचं काही
काहीच नाही झालं त्याला, आपल्याकडून नाही होत ते, मनानं फुटायचं असलं तेव्हा फुटतं. नाही त्याच्यानंतर अडकीत त्याने पण करून पाहिलं मी, पण काही जमलं नाही. त्याच्यानंतर खलबत्त्यामध्येच अगदी 1-1, 2-2 बी टाकून ते फोडलं. तर त्याच्या आतमध्ये पण बारीक बी आहे, ते असं सुटं झालं पाहिजे. असंच्या असं जर तेलामध्ये टाकलं तर काहीच फायदा होणार नाही. आणि जे आवळे वाळवले होते काही 2-3, तर ते पण काही वाळले आणि काही ओलसर होते. तर जे अगदी खूप वाळले तर ते काही निघाले नाही, पण अगदी थोडेसे कमी ओलसर असं होतं, थोडेसे वाळायचं राहिलेले होते काही, तर ते बरोबर निघत होते. इथे वापरणार आहे मी खोबऱ्याचं तेल. 2 पाऊच घेतले, हे वाटीमध्ये काढलेलं होतं अगोदर. तेल पण करणार आहे, म्हणजे ते आवळा सुपारी पण खाता येते आणि तेल आपण केसांना लावू शकतो. तर हे तेल लावताना आता केस धुवायचे आहे समजा दुसऱ्या दिवशी, तर अगोदरच्या दिवशी लावून ठेवू शकता. याच्यामध्ये मेथी टाकली, कारण हिवाळा असला की ड्रँड्रफ खूप होतो. आणि जास्वंदाचे फुलं होते काही, तर ते टाकले. आणखी टाकू शकता तुम्ही कढीपत्त्याचे पानं पण टाकता येतात तेलामध्ये. जे काही कांदा टाकू शकता, कारण कांद्याने पण केस वाढतात. पण खूप असा कोंडा झालेला होता. आणि आवळ्याचे जे उपयोग आहे ते तर फायदे जर आहे तर ते पाहायचं कामच नाही. आवळ्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, परत पचन सुधारणे, त्वचा निरोगी ठेवणे आणि डोळ्याचे आरोग्य तर खूप चांगले राहते आवळ्यामुळे. आणि केसाचा पण फायदा आहे, केस पण चांगले वाढतात. तर वेगवेगळे तेल माझे चालूच असतात. मागे एकदा कांद्याचं केलेलं होतं, ते पण तेल छान होतं. कांद्याच्या तेलाचा वास येतो, या आवळ्याच्या तेलाचा वास नाही येत. आणि हे पूर्ण गाळून अगोदर वाटीमध्ये ठेवलं मी. त्याच्यानंतर कारण गरम जर काचाच्या बॉटलमध्ये टाकलं तर ती काचाची बॉटल जी आहे ती अशी फुटण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे अगोदर वाटीत टाकलं. आणि हिवाळा आहे तर त्याच्यामुळे खूप थंड नाही होऊ दिलं, कोमट होतं तेव्हाच ते बरणीमध्ये भरून ठेवलं एक छोट्याशा. तर खूप काही जळत नाही, म्हणजे जेवढं तेल टाकलं आपण त्याच्यामध्ये थोडंसं कमी होतं. 1-5-10 मिनटं ठेवायचं आहे. चांगली उकळी आली आणि ते फुलं जे आहेत जास्वंदाचे ते पूर्ण असे कलर त्याचा पूर्ण बदलून जातो, तोपर्यंत ठेवायचं आहे. आणि आता या बरणीमध्ये पण भरून ठेवलं मी. आता हे जे आहे हे ते त्यातलं खालचं जे पाणी होतं ते उरलेलं एवढंच उरलं आता, कारण रोज 1-2 3 चमचे चालूच होतं घेणं. तर खूप घट्ट होऊन जातं पाणी ते, कारण 3 दिवस आवळे त्याच्यामध्ये राहतात आणि त्या साखरेचा पाक तयार होतो. गोड पण खूप असतं हे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये अगदी कपभर पाण्यामध्ये 2 चमचे जरी टाकलं तरी पण गोड लागतं. आणि हे पाणी फ्रीजमध्ये जर ठेवलं तर बरेच दिवस टिकतं आणि पाण्याचा पोटातून घेतल्याने फायदा होतोच. आवळा सुपारी पण चांगली वाळली होती उन्हामध्ये, दिसायला पण छान दिसते, पांढरी शुभ्र होती अशी, म्हणजे खूप काळपट पण नाही होत आणि खूप पांढरी पण नाही होत. जशी मार्केटमध्ये विकत मिळते तशी तर घरची होणं शक्य नाही. ती खूप पांढरी का बरं होते काय माहिती, पण चवीला ही चांगली लागते. जी घरी केली आपण ती चवीला चांगली लागते. तर या पद्धतीने आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.